देवीवर तो हा विठ्ठल बरवा, हा विठ्ठल बरवा. हे बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हे तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. हे माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण, हरि जय जय राम हरे 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 जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम. हरि जय जय राम. मैं भूली घर जानी बाट, मैं भूली घर जानी बाट. मैं बोली घर जाने मैं बोली घर जाने गोरस बेचन आई हाट, गोरस बेचन आई हाट. कानारी मन मोहन लाल, कानारी मन मोहन लाल. गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट. कान्हारे मन मोहन लाल, कान्हारे मन मोहन लाल. देखे तो सब बिसरु गोपाल, देखे तो सब बिसरु गोपाल. कानारी मन मोहन लाल, मन मोहन लाल. देखे तो सब बिसरे गोपाल, देखे तो सब बिसरे गोपाल. कान्हारे मन मोहन लाल, कान्हारे मन मोहन लाल. कहा पगडारू देखे अनेरा, कहा पगडारू देखे अनेरा. कहा भगदारू रे अनेरा, कहा भगदारू रे
मन का धोका काना रे मन मोहन लाल काना रे मन मोहन लाल भागा रे सब मन का धोखा भागा रे सब मन का धोखा कान्हा रे मन मोहन लाल कान्हा रे मन मोहन लाल सब ये विसारो देखे गोपाल सब ये विसारो देखे गोपाल काना रे मन मोहन लाल काना रे मन मोहन लाल देखे गोपाल सब ही विसरो देखे गोपाल कान्हा रे मन मोहन लाल कान्हा रे मन मोहन लाल गोपाल कुमाई जय गोपाल कुमार जय गोपाल कुमाई जय गोपाल कुमार जय गोपाल कुमाई गोपाल कुमार जय गोपाल कुमाई गोपाल जय गोपाल कुमाई गोपाल राम रे राम विठ्ठल 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 पुंडलिका वरदान विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की स्वामी गणेश्वर बजरंगबली रामचंद्र भगवान की सद्गुरु नारायण की महाराज की जय विठ्ठल 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 मैं भूली घर जाने बाट मैं भूली घर जाने बाट गोरस बेचन आई हाट काना रे मन मोहन लाल सबे बिसरू देखे गोपाल कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा काना रे मन मोहन लाल सब ही विसरू देखे गोपाल हो तो थकीत भैरे तुका हो तो थकीत भैरे तुका भागा रे सब मन का धोका काना रे मन मोहन लाल सब ही विसरू देखे गोपाल पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करा रे दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी कळा कुशरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास सुमिरण सुमंगल कुशल रे मागत तुलसीदास दास रे मागत तुलसीदास जयांचे करूया स्मरण वै सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंच्या आधी नमस्कारुणी आता प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग
वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अत्यंत महत्वाचा सुंदर असणारा हा अभंग हिंदी भाषेत हिंदुस्थानी गवळणीपर प्रकरणातील अभंग आपल्या पुढे गायला. या अभंगाद्वारे महाराज आम्हाला जीवनात अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन करतात. गोकुळातल्या गोपिका अत्यंत श्रद्धेने प्रेमाने भक्तीने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात आणि नामस्मरण करत असताना प्रपंचाचा व्यवहार चालू असताना त्या गोपिका म्हणतात, आम्ही दही दूध विकायला गेलेला असताना आम्हाला घर कळेना, घरी कसं जावं हेही कळेना. आमची चित्तवृत्ती भगवान परमात्म्यांनी चोरून घेतल्यामुळे आता आम्हाला कुठे जावं हे काही कळत नाही. आणि मग ती एक गोपिका भाव प्रगट करत असताना म्हणते, मी घरी जाण्याचे रस्ता विसरले. मै भूली घर जाणे बाट. तुकोबारायांनी विचारलं, तुम्ही घरी जायला विसरला पण आला कशाला होता? नेमकी इथे कशाला आला? घर कळेना, घर कोणतं तेही कळेना. जर तुम्ही इथं आला असाल तर ते आला कशा करता? त्यावेळेस ती गवळण म्हणती, गोरस बेचन आई हाट. मी गोरस घेऊन इथे आली, ते रस गोरस देण्याकरता आली, विकण्याकरता आली, पण आता मला काही दुसरं दिसतच नाही. जिकडे पाहावा तिकडं तो विश्वरच दिसतो आणि म्हणून मला मात्र त्याच्या नामाशिवाय दुसरं काही असणार आठवत नाही. देखे तो सब विसरू गोपाल. त्याला बघितल्यानंतर सर्व विसरून जाते. पाय कुठं ठेवावा हाही प्रश्न निर्माण झाला. चराचरामध्ये तो विश्वर मला दिसू लागला. माझ्या अंतकरणाची स्थिती अशी झाल्यामुळे आता मी कुठे जाऊ हे मला कळेना, मी घरी कशी जाऊ. आणि म्हणून तुकोबाराय म्हणते, चिंता करू नको, आता त्याची प्राप्ती तुला झालेली आहे ना, जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. अशा अर्थाचा अभंग हिंदी भाषेत आपल्या पुढे गायला. विठाल 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 विठाल. आज या ठिकाणी रामकथेच्या सांगतेच्या निमित्ताने काल्याचा प्रसंग आपल्या पुढे सादर करत असताना श्री क्षेत्र गुंजाळवाडी समस्त ग्रामस्थ मंडळी, आयोजक संयोजक श्री रवींद्र संभाजीरावजी थोरात साहेब संयोजक आणि श्री सुखदेव गुंजाळ साहेब ॲडव्होकेट, त्यांच्या वतीने या गावात येण्याचा योग प्राप्त झाला. मग समस्त आयोजक संयोजक मंडळी, गुंजाळवाडी आणि परिसरातील सर्वांना धन्यवाद. या कार्यक्रमाकरता गायनाचार्य आपल्याच गावातील सरपंच आज उभे, त्यांना धन्यवाद. दुसऱ्या ताई इथं उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. आमचे महाराज लखनगिरी पेटी मास्तर, दुसरे महाराज विनेकरी रमेश महाराज पारखे, जगतापताई आणि ह्या चिल्ल्या पिल्ल्या मुली. किती सुंदर मुली आहे. कुठल्या आहे तुम्ही? हा, गुंजाळवाडी. आपण कुठे आता? गुंजाळवाडी. बस, म्हणजे आपल्याच गावातल्या मुली आहेत. त्याचा अर्थ असा आहे, छान छान मुली टाळ घेऊन उभ्या आहेत. टाळाला टाळाटाळ त्यांनी केली नाही, उभा आहेत, त्यांना धन्यवाद आहे. या ठिकाणी वयोवृद्ध 94 वर्षाचं वय ज्यांचं आहे ते आमचे कुटे बाबा अडबंगनाथ संस्थानाचे अत्यंत निगडीत असलेले. या वयात 94 वर्षाच्या वयातही ते शरीराने ठणठणीत आहे आणि आज कीर्तनाकरता ह्या तालुक्यात असले की कुठे हजर असतात. कुटे बाबा तुम्हाला धन्यवाद देतो. आवर्जून आलेले उपस्थित कुटे परिवार, संजय भाऊ कुटे, वल्वे साहेब आणि सर्वजण, आदरणीय शिवाजीरावजी कवडे साहेब, मेजर साहेब आपल्याला धन्यवाद. वागचौरे साहेब आपल्यालाही सहपरिवारासह सर्वांना धन्यवाद. मग उपस्थित आमचे वरपे पाटील आहे, अशोकराव, आपल्या सर्वांना धन्यवाद. माता भगिनी तुम्हाला सुद्धा सर्वांना धन्यवाद देतो. रमेश महाराज पारखे मात्र 2-3 दिवस सातत्याने आवर्जून इथे आले. पारखे भाऊ आपल्यालाही धन्यवाद. सर्वजण आपण आहोत. चिंता न करता अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेला आहे. हा अभंग फार गोड आहे, हिंदुस्थानी आहेत. माझे गुरुवर्य संत श्रेष्ठ नारायणगिरी बाबा या गवळणीवर हजारो कीर्तन त्यांनी केलेले आहेत. नारायणगिरी महाराज म्हटलं की कलियुगातील चालते बोलते परब्रह्म होते. ज्यांनी नारायणगिरी बाबाला ऐकलं असेल, पाहिलं असेल, त्यांच्या इतका भाग्यवान जगात दुसरा कोणी नाही. नारायणगिरी महाराज म्हणजे चालतं बोलतं परमेश्वर व्यासपीठ होतं. ज्यांच्याकडे आम्हाला विद्या अध्ययन करण्याकरता 12 वर्ष योग प्राप्त झाला,
ते आमचं जन्मजन्मीचं भाग्य आहे. त्यांच्या चरणावरती राहून सेवा करण्याची संधी मिळाली, सराला भेटला. आणि मग अनेक संत भारतभरातील 5 वर्षाच्या कालखंडात मी पदयात्रा केलेली आहेत भारताची. तेव्हा रामसुखदासजी स्वामी त्यांचाही सहवास घडला. भारतातील अनेक दिग्गज संत वृंदावन, मथुरा, हरिद्वार अनेक क्षेत्रामध्ये साधना करून पुन्हा महाराष्ट्रात आरूढ झालेले असताना अडबंगनाथाची तपोभूमीची सेवा सद्गुरू नारायणगिरी बाबांनी माझ्याकडे दिली. ही विशेष कृपा केली. कारण नारायणगिरी बाबांनी अडबंगनाथ दिले. त्या अडबंगनाथ नवनाथ ग्रंथाच्या 33-34 अध्यायामध्ये जग प्रसिद्ध आहे. आपण अनुभवता. म्हणून मायबापांनो, जन्माला आलेला माणूस प्रत्येक जण जाणारच आहे. आलेला कोण राहणार आहे? आमचे मेजर साहेब या ठिकाणी बसले. त्यांनी बघितलं, देशाची सेवा करत असताना मृत्यू कधी येईल सांगता येत नाही, कोणाला सांगता येत नाही. ज्या वेळेस आपल्याला रात्री पेट्रोलिंग करायची असते, त्या पेट्रोलिंगच्या काळामध्ये 5-7 जणांची तुकडी असते. आता डिटेल ते साहेबच सांगतील. पण त्यावेळेस पेट्रोलिंगला जात असताना रस्ता नसतो, रोड नसतो, बॅटरी लावायला परवानगी नसते, आणि कधी खालचा बॉम्ब उडेल ते सांगता येत नसतं. असा जीव धोक्यात घेऊन आम्ही मात्र ती ड्युटी बजावतो, देशाची सुरक्षा करतो. देशभक्त आणि हरिभक्त यांची काळजी जगाने घेतली पाहिजे. सीमेवरती आमचे तरुण सेवा करतायत, अविरत तत्पर असतात, म्हणून आम्ही इथं निश्चिंत जीवन जगू शकतो. बरं का रवी? म्हणून देशभक्त असेल त्यांचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे. आणि हरिभक्त हे लोकातून परलोकात घेऊन जातात, त्यांचा तर केलाच पाहिजे, त्याच्याशिवाय उद्धार होणारच नाही. संतांचा आशीर्वाद प्राप्त करणं योग्यता निर्माण करावी लागते. योग्यता नसेल तर तो आशीर्वाद सुद्धा निष्फळ होतो. पाऊस पडणं फार महत्वाचं आहे, पण जमीन सुद्धा चांगली असावी लागते. जर जमीन चांगली नसेल तर पाणी पडलेलं खडकावर वाहून जातं. देण्यात ठेवा. खडकावर पाऊस किती पडला काय पीक येणार तिथे? माझी जमीन चांगली नसेल पाऊस पडून फायदा नाही. जमीन चांगली आहे पण पाणीच नाही तरी पीक येणार नाही. पाणी चांगलं नसेल तरी पीक येणार नाही. जमीन चांगली असून फायदा नाही, पाऊसही गरजेचा आहे. कधी कधी जमीन चांगली नाही, पाऊसही भरपूर झाला तरी उपयोग होणार नाही. तसेच जीवनामध्ये आम्हाला जीवन जगत असताना हे लोकातून परलोकात जाण्याकरता अनेक मार्ग शास्त्राने सांगितलेले आहेत. त्या मार्गाची वाटचाल करत असताना भगवान परमात्म्याकडे जाण्याकरता काही लोक योग मार्गाने जातात, काही लोक ध्यान मार्गाने जातात, काही ज्ञान मार्गाने देवाकडे जातात. ज्ञानाने देवाकडे जाण्याकरता निघालेले माणसं तिथे फार अडथळे येत. ज्ञानाच्या मार्गाने देवाकडे निघाले पण ज्ञान आलं की घमंड येतो, ज्ञान आलं की अभिमान येतो. नित्य नित्य ज्ञानाभिमान वाढे. नित्य नित्य ज्ञानाने अभिमान अहंकार वाढत असेल तर देवापर्यंत पोहोचू शकत नाही. काही योग मार्ग आहे, कारण योग मार्ग सोपा नाहीये, साधा नाहीये. आगा योगी जो म्हणावे तो देवांचा देवही जाणावे. जो योगी आहे तो देवांचाही देव आहे. पण योग मार्ग सोपा आहेत का? योग करायचा असेल, योगा करायचा असेल तर आम्हाला इंद्रिय निग्रह करावा लागतो, श्वासावर विजय प्राप्त करावा लागतो. जिता श्वासो जित भागवतामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. जिता श्वासो जितेंद्रिय, इंद्रियाला जिंका, श्वासाला जिंका, आसन जिंका. जिता असनो जित श्वासो जित इंद्रिय. मग आसन जिंकावं लागेल. आम्हाला कीर्तनात 1-1.5 तास 2 तास बसायचं म्हटलं तरी मांडी हलावी लागते. आमच्याकडून काय योगा होणार आहे? आमच्याकडून काय ध्यान होणार आहे? घरून निघतात पण घरीच लक्ष राहतं. कीर्तनात जरी बसले पण कुलूप लावलं, झटके दिले नाही, लागलं असेल की नाही, घरचे लक्ष जातं घरी. काही माणसं कीर्तनात येतात पण महाराज लाईट टिकत नाही म्हणून शेताला पाणी भरायचं होतं, भरणंच झालं नाही, लक्ष तिकडे जातं. काही माणसं म्हणतात कापूस चांगला लावला पण भावच चांगला आला नाही, लक्ष तिकडे जातं.
काही माणसं म्हणते वांगे चांगले लावले, पण महाराज आमच्या वांग्याला कोणीतरी काहीतरी केलं म्हणून लक्ष तिकडे जातं. संसारात लक्ष कुठं जाईल सांगता येत नाही. मग चित्त फार विचित्र आहे महाराज. बसलेले जरी कीर्तनात असेल, बसलेले जरी देवासमोर असेल, पण चित्त तिथेच असेल याची गॅरंटी आहेत का? असं कोण व्यक्ती आहे त्याची गॅरंटी कोणाला आहे? काही काही माणसं प्रपंचात राहतात, संसारात राहतात, चित्र मात्र देवाकडे असतं. आज आम्ही कीर्तन ऐकलं, कीर्तन ऐकून काय केलं? कथा ऐकली, कथा ऐकून आम्ही काय केलं? जर कथा ऐकली असेल, कीर्तन ऐकलं असेल, ते अंतकरणात उतरवलं का? आणि ते उतरवलं नसेल तर मग ऐकून फायदा होणार काय? कारण कथा कीर्तन हे काही टाइमपासाची साधनं नाहीये. उगा आपल्याकडे फार टाइम होता म्हणून पास करण्याकरता मंदिरात आलो कीर्तनात गेलो असं थोडीच आहे. कारण एक सांस में जाते त्रिभुवन का मूल. एक श्वास निघून गेला आणि त्रिभुवनाची किंमत दिली तरी पुन्हा मिळणार नाही तो श्वास. मग विचार करा, एक एक श्वास किती महत्वाचा आहे माणसाचा. तो सन्मार्गाला घातला पाहिजे, सदुपयोगी आणला पाहिजे, आणि तेव्हा सदाचार करून भगवंताची प्राप्ती करता येते. ते सदाचार करण्याकरता, शिकण्याकरता आम्हाला संत सानिध्य पाहिजे, संत कृपा पाहिजे आणि संतांचे आशीर्वाद पाहिजे. तेव्हा जीवनात क्रांती होते. माय बापांनो, जीवन हे अमूल्य किमतीचं आहे. ईश्वर प्राप्ती नाही झाली तर पुन्हा पुन्हा जन्माला मरणाला यावा लागेल, आणि पुन्हा पुन्हा जन्माला येऊन मरून येऊन अनेक जन्म भोगावा लागेल. कारण हा मनुष्य देह पुन्हा पुन्हा मिळणार आहे. मागोता हा नाही मनुष्य देह, मनुष्य देह मागोता हा नाही मनुष्य देह, मनुष्य देह मागोता हा नाही मनुष्य देह, मनुष्य देह मागोता हा नाही मनुष्य देह. मनुष्य देह पुन्हा मिळणार नाही. सगळं मिळेल, पैशाने आम्हाला सगळं विकत घेता येईल, पण मनुष्य जन्म थोडंच विकत घेता येईल. पैशाने जगत विकत घेता येईल, पण जगातातला ईश्वर थोडंच विकत घेता येईल. पैशाने आम्हाला सर्व काही हस्तगत करता येईल, पण आयुष्य विकत घेता येणार नाही. कितीही पैसे दिले आणि आयुष्य संपलं तर एक सेकंदही माणूस जास्त जीवन जगू शकत नाही. आयुष्य करी उणे मग काय करील दिव्य औषधाने. ज्ञानोबाराय सांगतात, दिव्य औषधी जरी प्राप्त झाली तरी आम्हाला काही परिणाम होणार नाही. आयुष्य संपलं तर काही चालणार नाही. हे आयुष्य अमूल्य किमतीचं आहे, हे जीवन अमूल्य किमतीचं आहे. हे कुठे रस्त्यावर उभा राहून घालू नका, कोणाच्या मागे लागून घालू नका. जीवन मस्तीत जगा, पुन्हा पुन्हा मिळणार नाही हे ध्यानात ठेवा. आपलं जीवन असं असावं, आपलं कार्य असं असावं. लोकांनी आपली अपेक्षा केली पाहिजे. आपण लोकांच्या मागे पळणं हे निश्चित जीवन सक्सेस होऊ शकत नाही, निष्फळ जीवन आहे. लोकांनी आपली अपेक्षा करावा, आपला आदर्श घ्यावा, असं जीवन जगावं. स्वामी विवेकानंदांचं कार्य आपल्या जगाला माहिती आहे. स्वामींचं कार्य जर पाहिलं, त्यांच्या पोट पाहिल्या, त्याच्यातनं आपल्याला दिशा मिळते बरं का. कुठे सर स्वामींचे असे फोटो पाहिले असेल तुम्ही, पाहिले ना? ते उगीच नाहीये, त्याच्यामध्ये एक संदेश. मला इतका वेळ स्वामीवर बोलायला नाही आज, खरं 9 ते 11च कीर्तन होतं, पण झालं लेट. रवी भाऊ ठीक, हरकत नाही. आज इतके कार्यक्रम, वर्ष 6 महिन्यापूर्वीचेच बुकिंग आहे. शिंगणापूरला इथून मला कार्यक्रम आहे, नंतर सोनईत आहे, उमऱ्याला आहे, राहुरीला आहेत, फॅक्टरीवर आहे, अनेक ठिकाणी रात्री 12 पर्यंत. कारण आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. अयोध्यामध्ये भगवान श्रीराम मूर्ती रूपाने, विग्रह रूपाने प्राण प्रतिष्ठित होत आहे. ज्या रामाचं जीवन, त्या काळात रामाला फक्त 14 वर्षाचा वनवास होता. आता 500 वर्ष वनवास भोगला रामाने, आणि 500 वर्षानंतर जर मंदिरात विराजमान राम होत असेल तर आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आज तो उत्सव साजरा केला पाहिजे. आमचा राम आज मंदिरात येतोय, आणि देवाला मूर्ती म्हणणं पाप आहे. तो साक्षात ईश्वरच आहे. काही काही माणसाने बुद्धीच्या चाणक्याने त्याचे दोष काढायला ठरवले. काय माणसाची बुद्धी चालेल, बुद्धी भ्रष्ट झाली का काय बोलतील सांगता येत नाही. लोक रामाचे दोष काढणारे माणसं जन्माला आलेले आहेत आजच्या काळात. दुर्दैव आहे ते समाजामध्ये.
रामाविषयी आम्ही काय बोलणार? आम्हाला आमचं कामच समजून देत नाही तर राम कधी समजणार आहे? तर रामाविषयी बोलण्याकरता आमच्याकडे पात्रता नाही, योग्यता नाही, बोलू नये माणसाने. काही माणसं मुहूर्ताविषयी शंका घ्यायला लागले. चांगले चांगले माणसं हो, ज्याला तुम्ही आम्ही बुद्धिवान समजतो, ज्ञानी समजतो, अशा माणसाने रामाच्या विषयी, अरे रामाला कशाची मूर्तीला आणि मुहूर्त कशाला? राम नाव घेतलं की सगळे अनर्थ नष्ट होतात, तेच मुहूर्त आहे. रामाला कशाला मुहूर्त पाहिजे? रामाचं मंदिर, काही तिथेही शंका घेतात, अपूर्ण राहिलं पूर्ण राहिलं. ही बुद्धी आपण चालू नका. रामाने जगत पूर्ण केलं, त्याच्या मंदिराची काय कथा घेऊन बसले तुम्ही? म्हणून माणसं म्हणतात राम नाम सत्य है. इथं बसलेला असा व्यक्ती कोण आहे रामाला सत्य मानणार नाही? आणि विश्वरच सत्य आमच्या शास्त्राने सांगितलं ना. ब्रह्म सत्य जगत मिथ्य. जगत हे मिथ्य आहे, ब्रह्म एकच सत्य आहे, विश्वरच सत्य आहे. या जगामध्ये सगळं असत्य आहे, विश्वर हा सत्य आहे. त्या विश्वराविषयी आम्ही काय बोलणार महाराज? त्याचं नाव मंगळ आहे, त्याचं जीवन मंगळ आहे, त्याचं नाव असणारं कार्य मंगल आहे. मंगल भवन मंगल हारी, मंगल भवन मंगल हारी, द्रववसुर सरद अजिर बिहारी, द्रववसुर सरद अजिर बिहारी. कोकरी तर्क बड़ा बैसाता, कोकरी तर्क बड़ा बैसाता. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. मंगल भवन अमंगल हारी, द्रव वसु दशरथ अजिर बिहारी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, जय जय राम जय जय. तो राम आहे महाराज, तो मंगलमय. असा जो राम आहे तो पवित्र आहे. त्याचं नाव घेतलं तर अपवित्र सुद्धा पवित्र होतात. त्याला पवित्र करणारा जन्माला कोण येणार आहे? बरं का कुठे सर? त्याचं नाव घेतलं की अपवित्र माणूस पवित्र होतो. त्याचं नाव घेतलं की अपवित्र देखील पवित्र होऊ शकतात. त्याला पवित्र करणारा जन्माला येणार नाही, ध्यानात ठेवा. आम्हाला सगळ्या पद प्रतिष्ठा त्याच्या आशीर्वादाने, त्याच्या कृपेने, आणि म्हणून त्याचे दोष काढणारे आम्ही जगात जन्माला येऊ शकत नाही. आमची बुद्धी तिथपर्यंत नाही. तो राम आहे. झाले राम राज्य काही उणे आम्हासी. राम राज्य आलं की काही ऊनच राहत नाही. तो राम आहे. आज मूर्ती रूपाने विग्रहामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठा होतीये. काय आनंदाचा दिवस आहे महाराज. त्या रामाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा. आजचा दिवस कसा असेल? तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, 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 धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. पिकली हे वाचा राम नामे, पिकली हे वाचा राम नामे, धन्य दिवस
धन्य दिवस आजी झाला सोनियाचा कलिये वाचा राम नामे कलिये वाचा राम नामे धन्य दिवस आजी झाला सोनियाचा धन्य दिवस आजी झाला आजचा दिवस सोनियाचा आहे. कशामुळे? राम नामाचं चिंतन घडल्यामुळे, रामाचं कार्य घडल्यामुळे दिवस सोन्याचा आहे महाराज. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. पण कशामुळे? पिकली ही वाचा रामनामे. रामनाम घ्यायला लागले, वाचा पिकली, अर्थात भजन घडलं, त्याची प्राप्ती झाली, दिवस धन्य झाला, सोन्याचा झाला. असा जो राम आहे, राम आणि कृष्ण हे दोन नाही, ते एकच आहे. राम कृष्ण दोनों जे पाहिले ना माय बाप, हे दोन्ही जर पाहिले तर एकच आहे, रूप दोन आहे. श्याम आणि राम. रामाचं जीवन जे पाहिलं माय बाप ते मर्यादा पुरुषोत्तम आहे, आणि कृष्णाचं जीवन जर पाहिलं तर अमर्यादित आहे. राम एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. कृष्ण बहुवचनी, बहुबाणी, बहुपत्नी. दोघातला फरक फार अवघड आहे. रामाला एकच पत्नी, एकदा बाण घेतला ते एकदाच, आणि एकदा वचन दिलं ते एकदाच. पण कृष्णाच्या बाऱ्यात सांगूच नका, ते समयानुसार वागली बर का. संसार चांगला व्हावा वाटत असेल तर रामाचं चरित्र आचरणात आणा. परमार्थ चांगला व्हावा वाटत असेल तर रामाचं चरित्र आचरणात आणा. राजकारणात तुम्हाला क्रांती करायची असेल तर कृष्ण जीवन तुम्हाला समजून घ्या. कधी दोन हात दाखवायची वेळ आली तर दाखवले पाहिजे, कधी दोन हात मागा घ्यायची वेळ आली तर घेतले पाहिजे. अनेक वेळेस त्या ठिकाणी भगवंतानी अनेक क्षेत्रावर विजय प्राप्त केला, पण शेवटी अनेक वेळेस जरासंध त्रास देत होता, आणि त्याच्या त्रासाला कंटाळून एकदा घर सोडायची वेळ आली, द्वारक्यात निघून गेला. 17 वेळेस हरवलं याला, तरी पण तो पुन्हा पुन्हा युद्ध करायचा. आणि नेहमी माणसं त्रास देत असले तर माणसाने सावध घेतलं पाहिजे, तिथून जरा लांब गेलं पाहिजे. कधी कधी एखादा माणूस फार त्रास देत असेल तर आपण आपल्याला थोडा बदल करून घेतला पाहिजे. याच्या त्रासाला रोज डोकं लावण्यापेक्षा अलिप्त राहणं चांगलं. कधी कृष्णाने अनेक वेळेस त्याला हरवलं, पण पुन्हा पुन्हा तो लढायला यायचा, पुन्हा पुन्हा लढायला यायचा. शेवटी मथुरा वृंदावन सोडून भगवान श्रीकृष्ण द्वारकेत जाऊन राहिले, आणि मग तिथे सुखाने समुद्राच्या पोटात जाऊन राज्य निर्माण केलं. त्याला द्वारका आपण धाम म्हणतो. आज द्वारका हे धाम आहे, शरणांगत द्वारकेच्या. म्हणजे याचा अर्थ काय? कधी कधी माणसं जर जास्त तकलीफ देत असेल आणि पुन्हा प्रयत्न करून जर ती तकलीफ नष्ट होत नसेल तर थोडं दुरून जा, लांबून जा. फार फार त्याच्या नादी लागू नका. शहाण्याच्या नेहमी नादी लागा, मूर्खाचे कधीच लागू नका. शहाण्याचा दात झाला, संताचा दात झाला तरी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मूर्खाचा मालक झाला तरी कधी वाटोळच होईल ते सांगता येत नाही. मूर्खाचा मालक होण्यात दुःख आहे, सज्जनाचा दास होण्यात सुख आहे. ध्यानात ठेवा, कारण संतांच्या दास्यत्वात सुद्धा आनंद आहे. कबीर महाराज फार सुंदर सांगतात, भगीरथ का बुंद भला क्या करे खंदल का पानी. भगीरथ का बुंद भला क्या करे खंदल का पानी. संतन की दासी भली क्या करे राजा की रानी. भगीरथ नदीचे एक थेंब असेल आणि एक तलावभर पाणी असेल तरी एक थेंबाची वारावरी तलावभर पाणी करू शकत नाही. बुंद यानी थेंब. भगीरथ का बुंद भला क्या करे खंदल का पाणी. तलावभर पाणी असलं तरी त्या थेंबाची बराबरी करू शकत नाही, ती तीर्थ आहे. संतन की दासी भली क्या करे राजा की रानी. राजाची राणी असेल पण तिला मोक्ष मिळेल याची गॅरंटी नाहीये, स्वर्ग मिळेल याची गॅरंटी नाहीये. पण संतांची दासी होऊन जरी राहिली तरी मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, भगवत प्राप्ती होऊन झाल्याशिवाय राहणार.
म्हणून संत सानिध्यातलं जे सुख आहे, संत सानिध्यातलं जे आनंद आणि परमानंद आहे, त्याचं जे वर्णन आहे अलौकिक आहे. त्या गोपिका भक्ती करायच्या, त्या गोपिका सामान्य नाहीये. गोकुळातल्या गोपिका म्हटलं आणि कृष्ण म्हणलं की नको ते बटाटे डोक्यात घुसतात लोकांच्या. राधा आणि कृष्ण म्हणलं तर विचारूच नका. पण राधा कोण आहे, कृष्ण कोण आहे जरा समजलं पाहिजे. ती राधा सामान्य आहेत का, त्या गोपिका सामान्य आहेत का? माझे गुरुवारी नारंगिरी महाराजांचे एक वाक्य सांगतो. ते नेहमी म्हणायचे, तुम्हाला गोपिका कळणार नाही. जर गोपिकाच कळाल्या नाही तर कृष्ण कधी कळणार हो? कबीराच्या भाषेत सांगतो, गोपिका कशा आहेत. कबीराचे लोक वर्णन करायचे, काय महाराज, काय तुमचा अधिकार आहे, काय योग्यता आहे तुमची, किती मोठे आहात तुम्ही. पण मोठे माणसं कधी स्वतःला मोठे म्हणत नसतात, हे ध्यानात ठेवा. मोठे जे असतात ना ते स्वतःला मोठे म्हणत. ते म्हणाले, अरे माझं वर्णन काय करतात, मी कबीर आहे, भक्त आहे देवाचा. अहो महाराज, तुमची सेवा देव करतो येऊन, काय अधिकार आहे तुमचा? कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे, संतांची सेवा देवच करतो ना. कबीराच्या मागे विनू लागे शिले, मुला उठविले कुंभाराचे. संत मालिका जर पाहिली तर लक्षात येईल, उंच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोनिया, तिष्ठे भाव भक्त देखोनिया. उंच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोनिया, तिष्ठे भाव भक्त देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्ती, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्ती. दैत्या घरी रक्षी परला दासी, दैत्या घरी रक्षी परला दासी. चर्म रंगू लागे रोहिदास संगे, चर्म रंगू लागे रोहिदास संगे. कबीराच्या मागे सेले गेले, कबीराच्या. माय बापांनो, देव संतांचे काम करतो. देव देव बर का, देवी देव, ह्या देवी किती छान मुली बघा ना. आपल्याच आहे ना, आपल्याच आहे ना हो, म्हणा ना, आपल्या गावातले आपले. लहान लहान मुलं जसे देवा घरचे फुल, भागते तोडा. ते पखवाज वाजलेलं आहे महाराज. मी 12 वर्ष नारंगिरी बाबाच्या कीर्तनात 12 वर्ष पखवाज वाजवायचे बरं का बाबा, मजा यायची. आता पखवाज आम्हाला वाजायला वेळच भेट नाही, लोकच आम्हाला वाजवतात आता. वेळच नाही. कधीतरी आश्रमात निवांत असल्यावर पोरांना मदत म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज काकडे संगीत विशारद आहे, ते तिथं शिकवतात पोरांना, तेच करतात तिथे. आम्हाला वेळच भेटतो कुठे बरं का. काय सांगत होतो, मला असं झालं तसं होतं कुठे सर. रे भाऊ काय चालू होतं, कीर्तन. हा ते बरोबर कीर्तन. पेटी मास्तर काय होतं आपलं, गेल कबीर. हा बरं झालं बघा, चांगले माणसे भेटले बाबा. कबीराच्या मागे बिनू लागे सेले, आणि मुलं उठविले कुंभाराचे, मुलं उठविले कुंभाराचे, कबीराच्या मागे भगवंत शेले विनायचा. काय कबीराचा अधिकार आहे. ते कबीर, त्यांची कीर्ती जगात गेली तेव्हा ते म्हणाले, अरे माझं वर्णन नका करू. अरे कबीर कबीर क्या कहते हो, अरे कबीर कबीर क्या कहते हो, जाव जमुना के तीर. अरे एक एक गोपी मेरे बह गए कोटि कबीर. माय बाप वेळ कमी. अरे कबीर कबीर क्या कहते हो, जाव जमुना के तीर. एक एक गोपी मेरे बह गए कोटि कबीर. कोटी कबीर ववळ टाकले तरी एका गोपिकाची बराबरी होणार नाही. कोण म्हणतं, कबीर. कोणाला म्हणतात, ज्यांनी विचारलं त्याला. आपल्याकडे जर असं विचारलं असतं एखाद्याने तर काय हो तुमचं वर्णन करावं, काय काय तुम्ही, ते म्हणले असते वा वा मी असं म्हणले असते की नाही, वा वा मी. कबीर म्हणले नाही. अरे कबीर कबीर क्या कहते हो, जाव जमुना के तीर. अरे माझं काय वर्णन करतात,
यमुना नदीच्या काठावर जा तुम्ही. कबीर कबीर क्या कहते हो जाव जमुना के तीर, अरे एक एक गोपी मेरे बह गए कोटी कबीर. एक गोपिकेची बराबरी माझ्यासारखे कोटी कबीर सुद्धा करू शकत नाही. त्या गोपिका अशा आहेत. कळलं का? पहा तुम्ही जागे ऐकव सगळे. म्हणजे तुम्हाला कोणी दमत दिलेलं नाही ना, जा कीर्तनला बा जरा गंभीर राहा. नाही असं नाही ना काही. वलीबाबू आमच्या वलीबाबूवर अडबंगनाथाची कृपा झाली. मुंबईला मुलगी गेली पण काय कुठे सरांचे डॉक्टर झाले मुलं. अडबंगनाथाची कृपा. काय सांगत होतो मी? पुन्हा कीर्तन. माझी वेळ संपत आली. 9 ते 11 याची कल्पना करा. त्या गोपिका, ज्या गोपिकाचं भजन, ज्या राधिकाचं भजन जगत ज्याचं भजन करतं तो गोपाल कृष्ण आहे. जगत ज्याचं भजन करतो तो गोपाल कृष्ण आहे. पण कृष्णाईचं भजन करतो ती राधिका आहे. लक्षात येतं ना? राधेचं भजन कृष्ण करतो, कृष्णाचं भजन जग करतं. राधा काय भाग्यवान असेल हो, गोपिका काय भाग्यवान असेल हो. पारखी भाऊ जरा विचार करा. लोकांना अजून राधा आणि गोपिका कळतच नाही महाराज. राधा तू बडी भागिनी, राधा तू बडी भागिनी. वाजवा ना महाराज. पुढे नाही कवन तपस्या की राधा. राधा तू बड़ी भागिनी, कवन तपस्या की, तीनों लोक के तारन हर राधे तेरे आदिना राधे तेरे जगत ज्याच्या आधीने तो गोपाल कृष्ण आहे. बरं का वागचौरे साहेब? पण जगत ज्याच्या अधीन तो कृष्ण आहे, पण कृष्णजीच्या अधीन ती राधा आहे. राधा म्हणजे एक सामान्य स्त्री समजलं की कळणारच नाही तुम्हाला. राधा म्हणजे कृष्णाची शक्ती. लक्षात येतं ना? काय भाग्यवान आहे राधा. त्या वृंदावनात जे जातील ना त्याला कळेल. वृंदावनातले राधेची भक्ती करणारे भक्त असे महाराज 1 मिनिट व्यर्थ घालत नाही. 1 मिनिट सुद्धा. तुम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना फार सवय अवघड आहे हो. एखादी वस्तू घ्यायची असेल तर कमी जास्त करतात. अहो भागवत केवढ्याला आहेत? 100 रुपया. कम नहीं होगा क्या? राधे राधे. 50 में नहीं देंगे क्या? राधे राधे. 75 राधे राधे. 80 में राधे राधे. 90 राधे राधे. 95 राधे राधे. 100 ही लेंगे राधे राधे. माझी ते एकदा सांगतात तुम्ही तिकडे काही करा, ते दुसरं बोलतच नाही राधे राधे. काय भक्ती आहे वृंदावनात, काय भक्ती आहे. एखादा रिक्षावाला असतो सायकलवाला, बरं का, सायकलवाला रिक्षावाल्याला जर पुढे जायचं असेल ना पारखी भाऊ, तो मागच्याला हरणं वाजत नाही बसत. आपल्याकडचे वेगळे लोक आहे गाडी चालवताना कसे ओव्हरटेक करतात, कुठे घालतात. संगमनेरची विचारूच नका त्याच्या. आम्ही त्या दिवशी संगमनेरहून आलो मायबाप. येता येता अशी घटना घडली. आमच्या लखनगिरीला येताना सांगितलं काय कुणी कोण ढुसणे द्यायची. म्हटलं आपली गाडी 30 लाखाची भाऊ, आपल्यालाच वरखाडा बसेल, जाऊ दे. अहो काय करतात त्याचा वरखाडा लागला तर काय कुणीकडे घालतील सांगताच येत नाही. वृंदावनामध्ये ते सायकलवाले रिक्षावाले ध्यानात ठेवा. ते रिक्षावाले असेल, मागच्याला पुढे जायचं असेल ना, मागचा काय म्हणतो, बाई राधे राधे. आणि मग ते वळून पाहत माग. मग ते माग वळून बघितलं का रिक्षाला जायचंय ना, तो म्हणतो भाई राधे राधे. म्हणजे ते दुसरं डोकंच लावत नाही. जा पुढं रस्ता नाही, ते बाकी डोकं नाही जायला. पुढचा म्हणतो मागचा म्हणतो राधे राधे भैया. पुढचा म्हणतो राधे राधे भाई, जाणे दो. पण जाणे दो असं म्हणत नाही, जाऊ दे असं म्हणत नाही. तिथं वेळ व्यर्थ जाईल. ते राधे राधे म्हणतात. संसारात सुद्धा नामस्मरणात ते आयुष्य घालतात. ते वृंदावनचे भक्त आहे. वृंदावन का महिमा जान न सके कोई,
अरे वृंदावन का महिमा जान न सके कोई, अरे दाल दाल पर पाते पाते पर राधे राधे होय, अरे दाल दाल पर पाते पाते पर राधे राधे होय। माय बाप झाडाचे पत्ते सुद्धा राधे राधे म्हणतात। भागवतामध्ये काय वर्णन आहे त्या वृंदावनाचं कृष्णाचं, हा 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 हा। माय बाप जरा विचार करा, आपल्या महाराष्ट्रातला मुंबईचे एक शेठजी वृंदावनात गेला, पेटी मास्तर बर का, वृंदावनात गेला, मोठा शेठजी होता, श्रीमंत व्यक्ती आहेत, बाके बिहारीच्या दर्शनाला गेला, दर्शनाला बाके बिहारीचे गेला, तिथे हलवाईची दुकान आहे काही, बाके बिहारींची झाकी, हा 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 हा, काय दर्शन आहे महाराज। बाके बिहारी की देख छटा मेरा तमन है गयो लटा पटा, मेरा तमन है गयो लटा पटा, मेरा तमन है गयो लटा पटा। बाके बिहारी के देख छटा मेरा तमन हो गई लटा, मेरा तमन हो गई लटा। अरे लटा पटारी लटा पटा, लटा पटारे लटा पटा, लटा पटारी लटा पटा, लटा पटारे लटा पटा। बाके बिहारी की देख छटा मेरा तमन है गयो लटा पटा, मेरा तमन है गयो लटा पटा, मेरा तमन है गयो लटा पटा। हो गई देख छटा मेरे मन हो गई लटा पटा, मेरे मन हो गई लटा पटा, मेरे मन हो गई लटा पटा। काय धन्यवाद, जमलं बरं का। बाके बिहारी की देख छटा मेरा तमन है गयो लटा पटा, मेरा तमन है गयो लटा पटा। अरे लटा पटारी लटा धागे की रक्का गिन्ना धाग धागी रक्का, अरे धागे की रक्का गिन्ना धाग धाग। वा बस आपल्याला वेळ कमी जाऊ द्या, खरा सरांचं आगमन झालं, धन्यवाद। ते नाही जमलं बा तुमच्यात, 3.5 दिवस झाले, आता पारखी भाऊ पेशंट यावा लागेल, खरा सर आले, धन्यवाद। ती बाके बिहारीची छटा कसे आहेत, हा हा हा, काय दर्शन आहे। वृंदावन म्हटलं की दर्शन बाके बिहारीचं मुख्य आहे, मुख्य दर्शन। त्या गोपिका माय बापांनो भक्ती करणाऱ्या, तिथे एक शेठजी गेले, दर्शन झालं, मंदिरात गेले आणि दर्शन करून बाहेर आले, हलवाईचे दुकान होते, तिथे काही माश्या बसलेल्या होत्या, ते नाही का आपण हलवाईच्या दुकानात पेढे घेतो महाराज, पेढे मिठाई घेतो आपण, ते असे सुंदर पेढे असतात बघा, दुधाचे खाव्याचे पेढे असतात, ते पेढे होते, त्याच्यावर काही माश्या बसल्या होत्या, कुठे सर, ते माश्या बसलेल्या होत्या। परिणाम असा झाला, त्या माश्या बसलेल्या आहेत आणि ते शेठजी गेले आणि तिथे म्हणायला लागले की आओ भाई, इस मिठाई पर इतनी मक्खियां बैठी है, कितनी दवाई नहीं आई है बाजार में, मार्केट में इतनी मक्खियां इस हलवाई के पास जाने के बाद मिठाई पर बैठी है, नहीं दवाई आई है, आप इसको मारती क्यों नहीं। त्या हलवाईने काय म्हटलं असेल, तो हलवाई आपला मुंबईचा शेठजी होता, तुम्हाला एवढे दवाई नवीन आले, माश्या बसल्या तुमच्या मिठाईवर, त्या माश्याच पेढे अर्धे खातात, त्याला काही मारत का नाही। त्या हलवाईने जे उत्तर दिलं ना पारखी भाऊ, ते हृदयात भिडणार है। बॉम्बे का सेठ जी ने कहा इतनी मक्खियां बैठी, साला मक्खियां बैठी मिठाई पर, लेकिन हलवाई जी आप इनको मारती क्यों नहीं। हलवाई जी ने कहा ओ सेठ जी, आप मिठाई लेने के लिए आए कि मेरी मक्खियां मारने के लिए आए। आपको मिठाई चाहिए ना, ले लो और चले जाओ। आप मिठाई लेना चाहते हो क्या मेरी मक्खियां मारना चाहते हो। अरे भाई ये कोई मक्खियां नहीं है सेठ, ये आपको जो मक्खियां दिख रही ना
ये मक्खियां नहीं है, ये सामान्य मक्खियां नहीं है। सामान्य होती तो इसको हटा देते, मारते तो नहीं फिर भी, लेकिन हटा देते। हम हटाते क्यों नहीं सेठ जी? ये मक्खियां नहीं है, आपको मक्खियां दिखती, हम क्या करें? ये मक्खियां नहीं है, ये तो स्वयं राधा रानी की सखिया है, इसको हम कैसे मारे? लक्षात येतं ना आपल्या? लक्षात येतं ना सगळ्यांच्या? राधा राणीच्या सखिया त्या मखियात दिसतात. काय असल व हलवा इथे. आम्ही देवळात गेलो तरी म्हणतो काय मूर्ती बरी होती वा. वा रे बहादर. देवाला मूर्ती म्हणणारे आम्ही बुद्धिवान. मंदिरात गेल्यानंतर ईश्वर असतो, देव असतो, त्याला मूर्ती म्हणणं पाप आहे. काल्याच्या प्रसादाला जेवण म्हणणं पाप आहे आणि तीर्थाला पाणी म्हणणं पाप आहे. ध्यानात ठेवा. विठाल या राधा राणीच्या सखिया गुपिया ज्याच्यात दिसतात त्यांची बुद्धी काय पवित्र असेल हो. आणि म्हणून ते राधेचं भजन करतात आणि राधेचं मिक्ष गोविंदाचं करतात. राधे गोविंद जय जय राधा गोविंदा नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. हे राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. हे राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. हे राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. हे नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. हे राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे हे गोविंदा. नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. नागर नंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा राधे गोविंदा राधे 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 गोविंदा. राधे गोविंदा राधे गोविंदा राधे 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 गोविंदा. गोपाल कृष्ण भगवान की त्या गोपिका भजन करताय आणि तिथले सगळे लोक गोपिकांचे भजन करताय. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. राधा शब्दाचा उच्चार केला की बाधा दूर होती, ती राधा आहे. आणि म्हणून वृंदावनामध्ये सर्व गोपिका भगवंताच्या चिंतनात मग्न होत्या.
त्या गोपिका मथुरेमध्ये गेल्या आणि मथुरेत गेल्यानंतर कशाला गेल्या? दही दूध विकाया मथुऱ्या निघाल्या. दही दूध विकण्याच्या हेतूने गेल्या, बाजारात गेल्या महाराज. आणि तिथे गेल्यानंतर भगवंताची आठवण झाली आणि भगवान परमात्म्याची आठवण झाल्यानंतर जिकडं पाहावं तिकडं त्यांना देव दिसू लागला. आणि जिकडं पाहिला तिकडं देव दिसत असल्यामुळे आता काहीच कळत नाही. आणि जो दिसतोय त्याचा उच्चार सुरू झाला दुसरं चरण. काना रे मन मोहन लाल, 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 सबही बिसरू, सबही बिसरू देखे गोपाल, काना रे मन मोहन लाल, काना रे मन मोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल, सबही बिसरू देखे गोपाल, काना रे मन मोहन लाल, काना रे मन मोहन लाल. जिकडं बघावा तिकडं तो दिसतो. काळा रे मनमोहन लाल, सबई विसरू देखे गोपाल. काळा रे मनमोहन लाल, सबई विसरू देखे गोपाल. सबई विसरू देखे गोपाल, काना रे मनमोहन लाल, सबई विसरू देखे गोपाल. काना रे मनमोहन लाल, सबई विसरू देखे गोपाल. काना रे मनमोहन लाल, सबई विसरू देखे गोपाल. बस आला तो. काना सर्वत्र दिसू लागला. संतांची तीच अवस्था होती. माझ्या गुरुवारी नारायणगिरी महाराजांना देवळात देव दिसत नव्हता, त्यांना समाजात देव दिसत होता. ही दृष्टी ज्यांची होती ते नारायणगिरी. ज्यांना जिकडं पाहावं तिकडं देव दिसतो ते संत असतात. ज्या जे दृष्टी दिसते ते हरी रूपा, ज्या जे दृष्टी दिसते ते हरी रूपा, जय दृष्टी दिसते ते हरी रूपा, जय दृष्टी दिसते ते हरी रूपा, ज्या जे दृष्टी दिसते ते हरी रूपा, रूपा रूपा जय दृष्टी दिसते ते जय दृष्टी दिसते ते हरी रूपा, जय दृष्टी दिसते ते हरी रूपा, पूजा ध्याना जपा दासी नाही, दासी नाही. पूजा ध्याना जपा दासी नाही, दासी नाही. हरी मुखे गाता हर बली चिंता, हरी मुखे गाता हर बली चिंता. पूजा झालं जबरदस्ती नाही, त्यास नाही, पूजा झालं जबरदस्ती नाही, त्यास नाही. हरिमुखी गाता हर बलिष्ठा, हरिमुखी गाता हर बलिष्ठा. जमलं बघा. धन्यवाद. जिकडे पाहिलं तिकडे संतांना देव दिसतो. ते नारायणगिरी महाराज होते, ते नाथ महाराज होते. ज्यांना समाजात देव दिसतो, ही दृष्टी ज्याची निर्मळ झाली त्याला वेगळा परमार्थ करावा लागत नाही. बरं का अशोक? देव जिथं पावा तिथं दिसतो. त्या गोपिकांची अवस्था तीच झाली. आणि मग त्या उच्चार करू लागल्या. काना रे मनमोहन लाल, देखे तो सब विष्णु गोपाल. काना रे मनमोहन लाल, देखे तो सब विष्णु गोपाल. काना रे मनमोहन लाल, लाल. काना रे मनमोहन लाल. तो देव दिसतो ज्यांना. आणि मग त्याचा उच्चार होऊ लागला. प्रश्न निर्माण झाला. आता मी रस्त्याने चाललेली आहे, त्याला चराचरामध्ये देव दिसतोय, जिकडं पावा देव दिसतोय, मग पाय कुठं ठेवावा प्रश्न निर्माण झाला. तिसरं चरण.
कहाँ पगडारू देखे अनेरा, कहाँ पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा, देखे तो सब वहीने घेरा। कहाँ पगडारू देखे अनेरा, कहाँ पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा, देखे तो सब वहीने घेरा। पाय कुठं ठेवावा प्रश्न निर्माण झाला। कहाँ पगडारू, पगडारू कहाँ पर मैं पाय कहाँ पर रखूं, पैर में कहाँ पर रखूं, क्योंकि जहां पर देखे तो मेरा कन्हैया दिख रहा है, लाला दिख रहा है मेरा कन्हैया, तो मैं पैर कहाँ पर रखूं, ये प्रश्न निर्माण उस गोपिका को हुआ। तुकाराम महाराज जी कहते हैं मुझे पैर रखने के लिए जगह नहीं है। कहाँ पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने, आवाज कमी मी म्हणता नाही मग ते जोरात वेगळं। का पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा। तो तिकडे पाहिला तिकडे विश्वर दिसतो, जय जय दृष्टी दिसे ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही, विठ्ठल जळी स्थळी भरायला रिता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची, विठ्ठल म्हणता हरले पाप। ते सगळे जर वर्णन केलं तर लक्षात येईल आपल्याला, तो सर्वत्र आहे दिसला आणि त्या गोपिका म्हणू लागल्या काना रे मन मोहन लाल। ही अवस्था ज्यांची झाली आणि त्या जिकडे चालल्या तिकडे भजन करू लागल्या, आपणही करू, वर हात करा। विडोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, गोपिकाची अवस्था पवित्र भूमी पवित्र अवस्था। पाय कुठे ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला। कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा, काना रे मन मोहन लाल, देखे तो सब विसरू गोपाल। मग ही अवस्था ज्यांची झाली त्या गोपिका, आणि शेवटी त्या गोपिका म्हणाल्या आता आम्हाला काहीच कळेना, इकडून कुठून आलं कुठं जावा हेच कळेना, आम्ही सर्व विसरून गेलो। पहिलं चरण मैं बोली घर जाने बाट, मैं बोली घर जाने बाट, मैं बोली घर जाने बाट, मैं बोली घर जाने बाट,
वाचायलाच लावलं तुम्ही. मै बोली घर जाणे बाट गोरस बेचन आई हाट काना रे मनमोहन लाल सबई विसरू देखे गोपाल. आता जमलं बरं का. काना रे मनमोहन लाल तो काना मी विसरून गेले घरी जायला. मै बोली घर जाणे बाट 11:15 वाजले हो मेजर साहेब, तरी ती गोपिका विसरून गेली घरी जायला. 11:15 वाजले तरी ती म्हणाली मला अजून गरज कळेना आणि ते 11च्या आधी जायला पाहिजे होतं म्हणाली, पण लेट झालं थोडं बरं का. कुठे बाबा ती गोपिका विचार करू लागली. मै भुली घर जाणे बाट गोरस बेचन आई हाट. गोरस गाईचा रस गाई दूध दही दूध विकायला आले, मला आता घरी जायला रस्ता कळेना. आणि मग कशामुळे ही घटना घडली. तुकाराम महाराज म्हणतात हो तो थकीत भैरे तुका बावगा रे सब मन का धोका काना रे मनमोहन लाल सब ही विसरू देखे गोपाल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ही अवस्था ज्या गोपिकांची झाली. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचा भावार्थ सोडला 5 मिनिटात. काल्याचा प्रसंग. काल्याचा प्रसंग म्हटला की चरित्र ते उच्चारावे. देवे केले गोकुळे किंवा केले देवे गोकुळे. देवाने जे गोकुळात चरित्र केलं त्याचा उच्चार आपण केला पाहिजे. याचा अर्थ आयर साहेब आले का दीदी? कुठे माग बसले? आयर साहेब कुठे? दीदी दिसले बोलते काही दिसत. धन्यवाद. विडाला विडाला बरं. माय बापांनो काना रे मन मोहन लाल जगे सबे विसरू देखी गोपाल होत तकित बहिरे तू का भागा रे सब कोण गालो का. मै बोली घर जाणे बाट काना रे मन मोहन लाल सबे विसरू देखी गोपाल होत तकित बहिरे तू का भागा रे सब मन का धोका काना रे मन मोहन लाल सबे विसरू देखे गोपाल. दोघांना धन्यवाद. दोघांना धन्यवाद. बस बर का. भावार्थ झाला अभंगाचा. आता अर्थ काल्याचा. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळे. गोकुळात देवाने चरित्र केलं. काय केलं महाराज? रांगत रंगनी चोरीत लोणी रांगत रंगनी चोरीत लोणी रांगत रंगनी चोरीत लोणी रांगत रंगनी चोरीत लोणी दावणी धरीत गवळानी दावणी धरीत गवळानी दावणी धरीत गवळानी दावणी धरीत गवळानी. रांगायला लागले. चोरी सुरू झाली आणि त्या गवळणी लीला करू लागल्या. त्या ठिकाणी भगवंताची लीला, गोपिकांची ती लीला अगाध होती. एक दिवस भगवान परमात्मा फार त्रास द्यायचा. यशोदेकडे राधा भेटायला आली. राधा यशोदेकडे भेटायला आली. यशोदा म्हणाली राधे हा कृष्ण मला फार त्रास देतो, जरा तुझ्याकडे घेऊन जाते का घरी? ती म्हणली मी त्याच्याकरताच आले होते, पण तुम्ही होऊन म्हणलं बरं झालं. त्याला न्यायला चालले होते, त्याला भेटायला चालले होते, पण सासूसबाई होऊन म्हणल्या काय हरकत नाही. राधा फार तिथे दर्शनाला आली. मग त्यावेळेस यशोदा म्हणली राधे जरा याला घरी घेऊन जा. राधे राधे येई श्याम सुंदरा राधे राधे येई श्याम सुंदरा. नैयाता झडकरी नैयाता झडकरी आपुलिया मंदिरा. राधे राधे येई श्याम सुंदरा राधे राधे येई श्याम सुंदरा. जा राधे श्याम सुंदराला घेऊन जा. आता जा जा म्हटल्यानंतर परिणाम असा झाला. राधेने कृष्णाला कडेवर घेतलं. राधा घेऊनी हरीला तोरे जाते मंदिरी. हृदय मंचकी पवडलीला श्री हरी. हरी रे पवडीला श्री हरी. कडेवर घेतलेले आहेत. राधा कडेवर घेऊन कृष्णाला घरी गेली. कारण झोपायला जर लावला तर यशोदा म्हणाले इथं जर झोपी घातलं तर तू पळून जातो.
क्षणभरी घरी असता करी खोडी सारंग पाणी खेळावया बाहेर जाता आळ घेती गवळणी थापटोनी निजविता पळून जातो दारुद्वारी थापटोनी निजविता पळून जातो दारुद्वारी राधे राधे येई श्याम सुंदरा जात घेऊन गेली आणि मग मात्र राधेनी कडेवर घेतलं एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी कडेवर घेतलं घरी गेली आणि घरात गेल्यानंतर मग तिला पलंगावर कृष्णाला टाकलं आणि पलंगावर टाकल्या टाकल्या महाराज आतून कडी लावून घेतली. जरा कुठे सर लक्षात घ्या राधा कडेवर कृष्णाला घेऊन जाते मग राधा मोठी की कृष्ण बोला गड्या पाया पडतो तुमची राधा मोठी की कृष्ण ज्याला कडेवर घेऊन जाती ती राधा आणि जो बसून जातो तो बोला ना सगळ्या कृष्ण कोण आहे कृष्ण ज्याला घेऊन जाती ती राधा बसून जातो तो कडेवर कृष्ण मग मोठी राधा का कृष्ण राधा बरं झालं सांगितलं खरं बोलले हो तुम्ही आज गोंधळवाडीत खरं बोलले बरं झालं तुम्ही म्हणजे राधा मोठी कृष्ण छोटा कृष्ण छोटा राधा मोठी राधा मोठी कृष्ण छोटा जगाचा मालबाप कृष्ण छोटा राधा बस कळलं आता सगळं आता क्लिअर झालं आता त्याच्यातला सगळा अर्थ कळला याचा अर्थ काय आहे राधा कडेवर घेऊन जाती वयाने मोठी आहे पण हा जगतपती सगळ्या जगाचा विश्वंभर जगतपती मोठा असून भक्ताच्या कडेवर बसून जातो भक्ताला मोठं करतो हे विशेष आहे कडेवर बसून राधा घेऊन जाते त्यावेळेस मायबाप कडेवर बसून गेलेला मुलगा लहान होता घरी गेला आणि घरात ठेवला कडी लावली आणि तितक्यामध्ये पलंगावर राधा जाऊन बसली हात तिच्या डबल झाला तिच्या डबल झाला आणि सांगितलं राधे काय कस काय बरं आहे पाऊस पाणी बरं आहे का तुमच्याकडे हात खांद्यावर टाकला हात खांद्यावरी राधिकेच्या खांद्यावर हात टाकला आणि जसा मोठा माणूस गप्पा मारतो तसा गप्पा मारायला लागला चर्चा सुरू झाली राजेसंघ अनेक प्रकारच्या गप्पा लीला केल्या आणि तितक्यात ते बाहेरून आले कोण राधेचे पती ते राधेचे पती बाहेरून आले शेतात कामाला गेले होते गुंदळवाडीच्या म्हणजे ते शेतातून घरी आले रे भाऊ तितक्यात थाप मारले दार उघड राधे दार उघड म्हणल्यानंतर राधा लट 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 कापायला लागली कारण बाहेर ते घरात ये कोण कृष्ण घरात येन बाहेर ते कृष्ण मोठा झालेला आहे चांगला तिच्या बरोबरीचा आणि मग कृष्णाला राधा म्हणली जरा कृष्णा आतापर्यंत मोठा होता बरं वाटलं भाऊ ते नसताना आता ते आले बारखे भाऊ जरा छोटा हो तो म्हणला राधे तुला अजून माहितीच नाहीये ती म्हणले काय माणसं एकदा मोठे झाले की छोटे होत नाही तुला काय माहिती अजून सगळ्यांना मोठं वाटतं म्हणले एकदा मोठं झालं की माणूस छोटा होत नाही तुला माहित नाही मी काही छोटा होणार नाही आता मोठं झालो म्हणले राधा म्हणले पाया पडते देवा तुझ्या पण तू लहान होत कृष्ण म्हणले जमणारच नाही मी लहान काही होणार नाही आणि तितक्यात ते आवाज द्यायचे दार उघड दार उघड 11:30 वाजले हो दारच उघडा ना दार उघड म्हणता म्हणता माय बाप आणखी लाल बुंद झाले दार उघड तितक्यामध्ये राधा लटलट कापत होती कृष्णाने सांगितलं राधे मी छोटा होणार नाही तुला काय करायचं ते कर त्यांना मध्ये घेणे तर बाहेर ठेव पण मी आता घरात आलो काही बाहेर निघणार नाही म्हटले कृष्णा लहान होत नाही ते आवाज बाहेरून देतात 2-4 वेळेस झाली राधा गडबडलेली आता काय करावा कळेना काय सांगावं हे कळेना पतीला तितक्यामध्ये राधा म्हणाली देवा अरे छोटा हो आणि मी तुला शरण आले बाबा तुझी जीवनभर शरणांगती स्वीकारते पत्करते आता तरी लहान होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा एवढा प्रभू व्हावे जने संपुष्ट राहावे मायबाप लहान झाला आणि तितक्यात आता तो दारच वाजत होता दार उघड दार बेल नाही म्हणलो बरं कमी बेल आता निघाल्या दार पहिलं कडी वाजायची दार वाजवलं महाराज आणि मग राधा तिथे तडा 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 गेली आणि राधा म्हणली काय म्हणणं ती त्याच्या डबल खवळली ते म्हणले एवढी तापली काऊन तू मीच उन्हातून आलो तू घरातून तापली का ते म्हणले कळत नाही का काय झालं राजाचा मुलगा कृष्णाचा घरी मी सांभाळण्याकरता आणला होता त्याला झोपी लावत होते जरा दम निघला नाही का तो म्हणला असं आहे का राजाचा मुलगा आणला का रोज आणा जाणं मला काय माहिती घरात कोण होता
परवानगीच मिळाली महाराज. जरा कल्पना करा, राधा त्या ठिकाणी कृष्णासंग अनेक प्रकारच्या लीला झाल्या. राधा आणि कृष्ण हे सामान्य नाही महाराज, ईश्वर स्वरूप आहे. मग तो भगवान परमात्मा अनेक प्रकारचे लीला करतो. आणि लीला करत असताना मायबापांनो, अनेक खोड्या करत असताना आणि गऱ्हाणे सांगायला गवळणी आल्या आणि यशोदेला सांगितले, यशोदे फार लीला करणारा, खोड्या करणारा, आता तरी तू याला सांग. गवळणी गऱ्हाणे सांगते यशोदेशी, गवळणी गऱ्हाणे सांगते यशोदेशी, गवळणी सांगती यशोदेशी, गवळणी गऱ्हाणे सांगती यशोदेशी, गवळणी गऱ्हाणे सांगते यशोदेशी, गवळणी गऱ्हाणे सांगते गवळणी गऱ्हाणे सांगती यशोदेशी, गवळणी गऱ्हाणे सांगती यशोदेशी. दही दूध खाऊन आपण जातो ऋषिकेशी, खाऊनी आपण जातो ऋषिकेशी, दही दूध खाऊन आपण जातो ऋषिकेशी. खाऊनी आपण जातो ऋषिकेशी. गवळणी गऱ्हाणे सांगते यशोदेशी, गवळणी गऱ्हाणे सांगते यशोदेशी. गवळणी गऱ्हाणे सांगती यशोदेशी, गवळणी गऱ्हाणे सांगती यशोदेशी. अनेक प्रकारच्या गराणे सांगणाऱ्या गवळणी आल्या. आणि मग यशोदा म्हणले, कृष्णा अरे फार खोड्या झाल्या रे बाबा, आता उद्या राहणार उद्या जाई राणा सबके बोली बोलना, सबके बोली बोलना, सबके बोली बोलना. उद्या जाई राणा सबके बोली बोलना, सबके बोली बोलना, सबके बोली बोलना. उद्या जाई राणा सवे घेऊन गोदाना. उद्या कृष्णा रानात जा, गाई चारायला जा. आईची परवानगी मिळाली. आणि मग भगवान म्हणले, अरे माझे कोण आहे बाबा, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण. अवघे द्यावा निवाडून, 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 अवघे द्यावा निवाडून. जे माझे असतील ते निवडून द्या. आणि बाबांनो, आता माझ्या बरोबर तुम्ही सगळे जण चला. अरे तुम्ही गाया जेवणी सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया जेवणी सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया जेवण सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया जेवण सारे गोपाळ रानात या. गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या, गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया जेवणी सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया जेवण सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया जेवण सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ रानात आले आणि त्या ठिकाणी खेळ झाले. इतू दांडू लगुरी आणा परी, खेळ मांडी येला वळवंटी घाई, नाचते वैष्णव भाई रे. त्या ठिकाणी तो खेळ झाला आणि तिथेच तो काला झाला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. मायबापांनो, हरिनाम रूपे खिचडी काला तिथे झाला. ज्ञानाची लाही प्रेमाचं दही एकत्र आलं की काला होतो. ज्ञानाची लाही प्रेमाचं दही, नाम आणि भक्ती एकत्र आली की मग काला होतो. तो काला तिथे झाला. सर्वांना आनंद झाला. आज या ठिकाणी त्रिदिनात्मक रामकथा, आजचा 4था दिवस काल्याचा, आपल्या सर्वांच्या समवेत या ठिकाणी काल्याचा प्रसंग भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करू. आज श्री राममूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्ताने भारतभर कार्यक्रम सुरू आहे. अनेक राज्यामध्ये, अनेक गावामध्ये, अनेक देशामध्ये, अनेक ठिकाणी कार्यक्रम चालू असताना आपल्या गुंजळवाडीमध्ये अत्यंत सुंदर हा कार्यक्रम रामकथेचा आजचा हा या ठिकाणी पूर्ण होऊन काला होतो आहे. सर्वांच्या वतीने ईश्वराच्या चरणी एकच प्रार्थना करूया, आपल्याला भगवान परमात्म्याची भक्ती प्राप्त व्हावी.
नामस्मरण घडावं, आपल्या हाताने अन्नदान घडत राहावं आणि आपलं जीवन यशस्वी व्हावं मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. जाता जाता आपल्या सर्वांना अडबंगनाथ संस्थान भामाठणला धर्मनाथ बीज उत्सव सोहळा जो अत्यंत भव्य दिव्य त्या ठिकाणी होत असतो. 4 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीच्या कालखंडामध्ये जो धर्मनाथ बीजेचा पर्व काळ आहे, आपण सर्वांनी नक्कीच 9 दिवसामध्ये एकदा तरी दुपारच्या वेळेला भेट द्यायला यावा. सकाळी 7 ते 11 सामुदायिक नवनाथ पारायण सोहळा तिथे होणार आहे. नवनाथ पारायणाला स्त्री पुरुष सर्वांना अधिकार आहे. ज्यांना ज्यांना नवनाथ पारायणला येण्याची इच्छा असेल नक्कीच आपण नाव नोंद चालू आहे, आपण करू शकतात. ज्यांना इच्छा असेल आपण तिथे संस्थांशी संपर्क साधू शकतात. अडबंगनाथाची पवित्र भूमी, तो निसर्गरम्य वातावरण आणि जंगलामध्ये अडबंगनाथ महाराजांनी 12 वर्ष तप केलं. 33 कोटी देवता तिथे आले. मच्छिंद्रनाथ, चौरंगीनाथ, गोरक्षनाथ तिथे आले आणि त्या माणिकाचा अडबंगनाथ केला आणि त्या अडबंगनाथाला दीक्षा दिली. अशी पवित्र भूमी, त्या ठिकाणची माती जरी घेतली तर अनंत जन्मीचे दोष नष्ट होतात. असं पवित्र क्षेत्र जे भामानगर भामाठाण तालुका श्रीरामपूरमध्ये आहे. श्रीरामपूरहून नेवासा रोडला अगदी भोकरपासून 5 किलोमीटर जंगलात असणारं ते देवस्थान, अत्यंत सुंदर मंदिर, कोरीव हेमाडपंथ मंदिर, अगदी भव्य दिव्य आणि मंदिरामध्ये 12 वर्षानंतर त्या ठिकाणी 1000 वर्षाची एक 12 विहीर मंदिरात प्रगट झालेली आहे. अडबंगनाथाच्या काळातली आज तिचे लाखो लोक दर्शन घेतात. शिळा ही अनादी काळातली रामाच्या अश्रूची आहे. त्या शिळेवर अडबंगनाथाने 12 वर्ष तप केलं. असे पवित्र क्षेत्र नारंगिरी बाबांनी जगासमोर आणलं आणि ती सेवा माझ्याकडे देऊन आज संपूर्ण भारतभरात तिची कीर्ती आहे. आपण नक्कीच त्या ठिकाणी सरपंच साहेब सगळेजण या, गावकरी मंडळी या, सर्वांना विनंती करतो. पुनश्च ज्यांना पारायणाला बसायची इच्छा असेल त्यांनी नाव नोंदणी चालू आहे, आपण नाव देऊ शकतात. सकाळी 7 ते 11 पारायण, 11 नंतर दिवसभर रात्री आपण येईपर्यंत महाप्रसाद, 9 दिवस नामयज्ञ, 9 दिवस अन्नदान. किती लोक आले तरी एकही मिनिट अन्नदान बंद होत नाही, कंटिन्यू अन्नदान आहे. आणि त्या ठिकाणी प्रवचन, दुपारी 2 ते 4 कीर्तनं, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकाराचे कीर्तन दुपारी 2 ते 4 आहे. आणि त्यानंतर हरिपाठ, महाप्रसाद, दिवसभर सत्संग त्या ठिकाणी आहे. आपण नक्कीच त्या ठिकाणचा लाभ घ्या. तारीख आहे 4 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीचा कालखंड. नक्कीच आपण सर्वांनी त्याचा लाभ घेऊन ज्यांना इच्छा असेल त्या भूमीत अन्नदान करण्याची, तर त्या भूमीचं अन्नदानाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. कारण माणिकांनी गोरक्षनाथाला अन्नदान दिलं होतं. मी कथा सविस्तर सांगत नाही, तुम्ही नवनाथ ऐकला असेल, पाहिला असेल, वाचला असेल. नवनाथ ग्रंथात जी कथा येते ना, बेला वेठण घेऊन तो शेतकरी उभा राहिला, त्या शेतकऱ्याच्या भूमीतली कथा मी सांगतोय. त्या गाधीचीच कथा मी सांगतो आहे. इथं 12 वर्ष तप केलं. मला वेगळं सांगायची गरज नाही. नवनाथ ग्रंथ काढला आणि 33-34 अध्याय वाचला तर अडबंगनाथाची कथा जग प्रसिद्ध आहे, आपण वाचून घ्या. रामायणाचा 14वा अध्याय काढला की ते स्थान प्रसिद्ध आहे, आपण पाहू शकतात. म्हणून मायबापांनो, त्या ठिकाणच्या भूमीमध्ये येण्याला पुण्य लागतं. अन्नदान करायचं असेल तर धर्मनाथ बीजीच्या निमित्ताने जो कोणी अन्नदान भारतभर करतो, धर्मनाथ बीज उत्सव हा जो साजरा करतो आणि त्या निमित्ताने अन्नदान करतो, त्याला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, असं गोरक्षनाथांचा आदेश आणि अनुआज्ञा नवनाथ ग्रंथामध्ये आहे. आपण ते त्या ठिकाणची भूमी पाहू शकतात. ज्यांना इच्छा असेल आपण तेही सेवा स्वीकारू शकतात. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो. पुनश्च अत्यंत चांगला कार्यक्रम आपण गावकऱ्यांनी या ठिकाणी केला आणि या ठिकाणचे आयोजक रवींद्र भाऊ आणि थोरात साहेब आणि गुंजाळ साहेब आणि त्यांचे सर्व मित्र परिवार, मला नावं सर्वांची ज्ञात नाही, गावकरी मंडळी आणि समस्त आयोजक मंडळी, महाराज मंडळी, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जगताप साहेब आपल्यालाही धन्यवाद देतो. सरपंच साहेब आपल्यालाही धन्यवाद. जगताप भाऊच्या फॅक्टरीला आम्ही काल भेट द्यायला गेलो. त्या ठिकाणी त्यांनी अडबंगनाथ संस्थानला 2 कपाट देण्याचा संकल्प केला, त्याबद्दल मनापासून आभार मानतो. आणि नाथांच्या भूमीत सेवा स्वीकारली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. देव त्यांचं भरभराट करो. आणि त्यानंतर एक दुसरी फॅक्टरीला आम्ही भेट द्यायला गेलो. सुयोग 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 ते मयूरच येत आहे मला. तर सुयोगच्या घरी, भाऊच्या घरी गेलो. त्यांनी एक सिंहासन करून द्यायचा संकल्प केला त्यांना, आणि 2 रॅक काहीतरी भांडे ठेवायला. आमच्याकडे जे मुलं शिकतात अनाथ सनाथ, त्या ठिकाणी ज्या मुलांकरता भांडे ठेवायलाही आम्हाला 2 रॅक आणि ते आसन देत आहेत, त्याबद्दल धन्यवाद. आणि गुंजाळ साहेबांनी मला या गावात पुनश्च 2-3 वेळेस मला वाटतं आलो असेल. एकदा मंदिराच्या कामाच्या अगोदर आलो होतो. साईबाबाच्या मंदिरासमोर कीर्तन झालं होतं. सरपंच आठवतं का, तुम्ही चाल म्हणले होते. आणि काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी कीर्तन झालं होतं, काल्याचं कीर्तन झालं होतं.
बाबा इथे बंशी बाबा आहे, उद्धव महाराज बिरजदार या गावातले आहे, बंशी बाबा आहे. मला नावं सर्वांची ज्ञात नाही महाराज, मी नावं घेऊन वेळ घेत नाही. सर्वांना धन्यवाद देतो. गावाविषयी आदर प्रेमभाव माझ्या अंतकरणात आहे. आपल्या गावाकडनं अशीच भक्ती घडत राहावी हीच देवाची चरणी प्रार्थना करेल आणि आपल्या हातून परमार्थ घडत राहावा हीच विश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च संगमनेरमधून आमचे वागचौरे साहेब आणि मेजर साहेब रोज येत गेले, कुटे साहेब, वल्वे साहेब रोज येत गेले, पारखे भाऊ आपणही रोज आलात. आज आहेर साहेब आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आतापर्यंत ते बाहेर होते, आज आल्याबद्दल धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करत असताना गुंजाळ साहेबांनी एक विनंती केली. महाराज आमच्या अडबंगनाथ संस्थानावरनं नर्मदा तीर्थयात्रा यात्रा जाणार आहे 18 फेब्रुवारीला. नर्मदा परिक्रमा यात्रा, त्या नर्मदेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्यालाही कोणाला जर त्या यात्रेला सहभागी व्हायचं असेल तर 18 फेब्रुवारी तर 3 मार्च या कालखंडामध्ये येत्या नर्मदा परिक्रमा सिल्फर कोच बसने आमच्या संस्थांच्या माध्यमातून जाणार आहे आणि त्या यात्रेत मी स्वतः राहणार आहे. माझ्याबरोबर महाराष्ट्रातले भक्त परिवार आहे. आपल्यालाही कोणाला येण्याची इच्छा असेल तर आपणही सहभागी होऊ शकतात. झालेली सेवा देवाची चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो. ज्यांना ही कथा पाहिजे असेल, अडबंगनाथ यूट्यूब चॅनल, या अडबंगनाथ दर्शन यूट्यूब चॅनल, अडबंगनाथ दर्शन जरा टाकलं तर ही कथा आपल्याला सर्वांना घरी बसल्या पाहायला मिळेल. आपण त्या चॅनलला जाऊन पाहू शकतात. ही सूचना मला साहेबांनी दिलेली आहेत, त्याचाही उच्चार मी या ठिकाणी केला. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित. विठ्ठल जय जय. जय जय जय